7 एप्रिल रोजी मुंबईतील बीकेसी इथं राज्यातील नाही तर देशातील पहिल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते। दरम्यान मुंबई शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर अत्याधुनिक असा हा प्रकल्प यशस्वीरित्या पार पडणार आहे। याची खास गोष्ट म्हणजे ही ड्रायव्हर शिवाय चालणारी टॅक्सी असणार आहे, ज्याबद्दल सगळ्यांनाच आता कुतूहल वाटू लागले। चला तर मग ही पॉड टॅक्सी नेमकी कशी असेल याबद्दलच अधिक सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा आपण बोलूयात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। देशातील पहिली पॉड टॅक्सी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक वाया बीकेसी अशी असणार असून सुमारे 8.8 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे, ज्यामध्ये तब्बल 38 स्थानकं असतील। शिवाय प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये 4 ते 6 प्रवासी हे प्रवास करू शकतील, तर 13 प्रवासी उभ्याने सुद्धा प्रवास करू शकणार असं म्हटलं गेलंय। विशेष म्हणजे ही सेवा प्रत्येक 15 ते 30 सेकंदांनी उपलब्ध असणार असून पॉड टॅक्सी ताशी सुमारे 40 किलोमीटर वेगाने धावणार आहे। सुरुवातीला प्रवासी भाडं सुमारे 21 रुपये प्रति किलोमीटर असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यानुसार वांद्रे रेल्वे स्थानक ते बीकेसी अंदाजे 50 ते 75 रुपये प्रवाशांना मोजावे लागतील असं म्हटलं गेलंय। त्यामुळे सध्या तरी हा प्रकल्प मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा ठरणार असं म्हटलं जातंय। मात्र भविष्यात यामध्ये सुद्धा दरवाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय। आता याचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही पॉड टॅक्सी पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून 8 मीटर उंच खांबाच्या आधारे 8 इंच रुंदीच्या एलिव्हेटेड ट्रॅक वरून धावेल। या टॅक्सीची लांबी 3.5 मीटर असून रुंदी 1.47 मीटर इतकी असेल, तर उंची फक्त 1.8 मीटर इतकी असणार आहे। यामुळे पॉड टॅक्सीने मुंबईच्या वाहतूक कोंडीतून प्रवास करणं हे अधिकच सोपं होणार आहे। MMRDA कडून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार असून हा शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवणारा सुद्धा प्रकल्प ठरणार आहे। या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 1000 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। बीकेसी परिसरामध्ये दररोज सुमारे 4 ते 6 लाख लोकांची ये-जा होत असल्यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि यावर उपाय म्हणून पूर्णपणे ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी ही प्रणाली सुरू करण्यावर भर दिला जातोय। दरम्यान हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPP या पद्धतीने पूर्ण केला जाणार आहे। आता हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार असून यातही पहिल्या टप्प्यामध्ये शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्व दरम्यान प्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे। या भागामध्ये 3.36 किलोमीटर मार्गावर ही टॅक्सी धावेल, ज्यामध्ये वांद्रे पूर्व, कलानगर, MMRDA जुनी इमारत, एक्साइज डिपार्टमेंट, भारत डायमंड बोर्स गेट 11, MMRDA पे अँड पार्क, LBS मार्ग आणि कुर्ला या एकूण 8 स्थानकांचा समावेश असणार आहे। दरम्यान 8.8 किमीच्या या पॉड टॅक्सी मार्गाची उभारणी, देखभाल आणि संचालनाचं कंत्राट हैदराबाद मधील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलंय। या कंपनीने या प्रकल्पासाठी लंडन मधील हिथ्रो विमानतळावर पॉड टॅक्सीची सेवा देणाऱ्या मे अल्ट्रा PRT कंपनीची मदत घेतली आहे। दरम्यान हे कंत्राट देऊन बरेच महिने उलटले असून आतापर्यंत पॉड टॅक्सीचं काम सुरू होणं अपेक्षित होतं। तसंच पॉड टॅक्सी 2027 पर्यंत सेवेत दाखल होणं देखील अपेक्षित होतं। मात्र भूसंपादनासह अन्य काही कारणांमुळे या प्रकल्पाला आतापर्यंत विलंब होत गेलाय। पण तुम्हाला माहिती आहे का, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी आज देशातील महत्त्वाचं आर्थिक केंद्र बनलंय। पण इथे कामासाठी किंवा रोजच्या प्रवासासाठी जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना हा करावाच लागतोय। इथली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी। सकाळी ऑफिसच्या वेळेमध्ये आणि संध्याकाळी परतीच्या वेळी इथे इतकी गर्दी होते की तासनतास यामध्ये अडकून पडावं लागतंय। त्यामुळे नोकरदार वर्गाला आपल्या ऑफिसच्या ठिकाणांपासून रेल्वे स्थानक गाठणं म्हणजे दररोज नवीन टास्कला सामोरं जाणं असंच म्हणता येणार आहे। त्यामुळे 9 तासांची शिफ्ट केल्यानंतर वेगळा हा ट्रॅफिकचा त्रास सहन करणं म्हणजे अक्षरशः डोकेदुखी ठरतेय। पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर होते, कारण एका पावसात मुंबईची अक्षरशः तुंबई होऊन जाते आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांच्या या वाहतुकीला आता नवा पर्याय हा पॉड टॅक्सीच्या माध्यमातून समोर आलाय। आणि आता मुंबईकरांना दाखवण्यात आलेलं हे पॉड टॅक्सीचं स्वप्न प्रत्यक्षात मात्र साधारण 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आलाय। म्हणजेच या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून साधारण 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करून पॉड टॅक्सी सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे बीकेसी मध्ये 2029 मध्ये पॉड टॅक्सी धावणार असं म्हटलं जातंय आणि तेव्हा बीकेसी मधील वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात कमी होण्यासाठी मोठी मदत होईल। तसंच मेट्रो, बस आणि रेल्वे या सार्वजनिक वाहतूक सेवांशी सुद्धा याची जोडणी केली जाणार असं देखील म्हटलं जातंय। तर 2031 पर्यंत 1.9 लाख प्रवासी या पॉड टॅक्सीने प्रवास करतील असा दावा सुद्धा करण्यात आलाय आणि 2031
पर्यंत पॉट टॅक्सीच्या मार्गाचा अधिक विस्तार सुद्धा करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र आता सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे ह्या प्रकल्पाचं काम कधी सुरू होतंय आणि कधी पूर्ण होतंय। त्यामुळे तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय, राज्य सरकारचा हा प्रकल्प तुम्हाला कसा वाटतो, याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।